हॅलो स्टुडंट्स, आज आपण सिमिलॅरिटीचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्समध्ये जे काही क्वेश्चन्स येऊन गेलेत ते क्वेश्चन्स घेणार आहेत. मग बघा, मार्च 2024ला आलेला क्वेश्चन आहे, ABCD इज अ ट्रॅपेझियम. ABCD हा काय आहे? ट्रॅपेझियम दिला आपल्याला. ABCD इज अ ट्रॅपेझियम. AB is parallel to CD. Diagonal of trapezium intersect in a point P. Write the answer of the following questions. आपल्याला खाली काही क्वेश्चन्स दिलेत आणि त्याचा आन्सर फाइंड आउट करायचे. फर्स्ट क्वेश्चन काय? ड्रॉ द फिगर युझिंग इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे फिगर ड्रॉ करायलाच आपल्याला 3 मार्क्सचं क्वेश्चन आहे. 1 मार्क आपल्याला कशासाठी दिलं आहे? फिगर ड्रॉ करण्यासाठी दिलं आहे. मग आपल्याला ट्रॅपेझियम सांगितलं ABCD. ट्रॅपेझियम म्हणजे ज्याच्या 2 साईड्स एकमेकांना काय असतात? पॅरलल. हा झाला आपला ट्रॅपेझियम. मग या ट्रॅपेझियममध्ये पुढं कंडिशन काय दिलेली बघा आपल्याला, AB इज पॅरलल टू CD, म्हणजे हा ABC आणि D. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे सांगितलंय डायगोनल ऑफ ट्रॅपेझियम इंटरसेक्ट ॲट पॉईंट P. याचे 2 डायगोनल्स असतील, डायगोनल BD अँड डायगोनल AC. इंटरसेक्ट ॲट पॉईंट P ही मिळाली आपल्याला क्वेश्चनची डायग्राम. त्याच्यानंतर पुढे बघा काय सांगितले आपल्याला, राईट एनी वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल अँड ऑपोजिट अँगल. एक अल्टरनेट अँगलची आणि एक ऑपोजिट अँगलची पेअर लिहायची आपल्याला. मग फर्स्ट क्वेश्चनचं तर आपण आन्सर इकडे डायग्राम ड्रॉ केली. आपण सेकंड क्वेश्चनचा आन्सर बघा काय करायचं आपल्याला, अल्टरनेट अँगलची पेअर आणि एक ऑपोजिट अँगलची पेअर लिहायची. मग आता इथे बघा AB इज पॅरलल टू DC, AB इज पॅरलल टू DC और CD, अँड आपण ही BD इज अ ट्रान्सव्हर्सल, BD इज ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर मग अशा 2 पॅरलल लाईन असतील आणि एक अशी त्याची जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा अँगल काय असतात? एकमेकांचे अल्टरनेट अँगल असतात. मग इथे हा D आणि हा B हे काय झाले? एकमेकांचे अल्टरनेट अँगल झाले. मग आपण हे इथे लिहू, देअरफॉर अँगल ABD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल हा ABD आणि हा BDC, अँगल BDC अल्टरनेट अँगल. हे झाले आपले अल्टरनेट अँगल. बट यालाच आपण असं लिहू शकतो, दॅट इज अँगल. हे बघा ABD च्या जागेवर आपण ABP इथपर्यंत पण करू शकतो. अँगल ABP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. आता इथे BDC त्याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो? PDC, अँगल PDC. याचं रिझन काय येईल? हे 3 पॉईंट काय तर कोलिनियर, DPB आर कोलिनियर. याला आपण 1 म्हणू. हे झाला अल्टरनेट अँगल. त्याच्यानंतर आता व्हर्टिकली ऑपोजिट अँगलची एक पेअर लिहायची आपल्याला. याच्यामध्ये व्हर्टिकल ऑपोजिट बघा, हा असा जेव्हा आपण असा क्रॉस होतो ना, ह्या क्रॉसचे जे 2 अँगल असतात म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, याला आपण काय म्हणतो? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. दिस वन अँड दिस वन. किंवा हा अँगल आणि हा अँगल, याला आपण काय म्हणतो? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. मग असंच क्रॉस इथे बनला आहे, आपण ह्या 2 अँगल्सची नावं लिहू शकतो. हे अल्टरनेट अँगल झाले, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. अँगल APB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DPC. हे झाले आपले व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. हा झाला सेकंड क्वेश्चन. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड क्वेश्चन बघा काय विचारलेलं आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारले, राईट द नेम ऑफ सिमिलर ट्रायंगल विथ सिमिलॅरिटी टेस्ट. सिमिलर ट्रायंगलचे नेम लिहायचे विथ सिमिलॅरिटी टेस्ट. मग आपण 2 ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल APB अँड ट्रायंगल DPC. हा APB आणि हा घेतला मी DPC. तर इथे 1 मध्ये बघा, याला आपण 2 म्हणू. 1 मध्ये बघा अँगल ABD
P is congruent to angle PDC. म्हणजे हे दोन अँगल ह्या ट्रायंगलमध्येच येतं ए पी बी आणि PDC. म्हणजे हा B आणि हा D हे दोन काय झाले सेम. हे कशावरून लिहिलं आपण फ्रॉम 1. त्याच्यानंतर पुढे बघा हा अँगल APB. अँगल APB म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन पण काय लिहिलेत आपण व्हर्टिकली ऑपोजिट. अँगल APB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DPC. याला आपण कशावरून घेतलं फ्रॉम 2. मग देअरफॉर ट्रायंगल APD हे बघा D आणि B एकमेकांना काय येतं कॉन्ग्रुएंट येतं. त्याच्यानंतर P ला P. मग D आणि B तर इथे काय A म्हणजे इथे आपल्याला काय घ्यावं लागेल अँगल CP APB CPD बाय AA टेस्ट. कोणत्या टेस्टनी सिमिलर आहेत हे दोन ट्रायंगल AA टेस्टनी सिमिलर आहेत. हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर, सेकंड सब क्वेश्चनचं आन्सर आणि हे थर्ड सब क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. हा क्वेश्चन मार्च 2020ला आलेला आहे. इन ट्रायंगल ABC PQ इज अ लाईन सेगमेंट इंटरसेक्टिंग AB at P and AC at Q such that segment PQ is parallel to BC. आपण आधी डायग्राम कन्स्ट्रक्ट करून घेऊ. डायग्राममध्ये आपल्याला काय दिलं एक ट्रायंगल आहे ABC. हा ट्रायंगल घेतला आपण ABC. पुढे काय सांगितले बघा PQ is a line segment intersecting AB at P and AC at Q. PQ एक लाईन सेगमेंट आहे जो AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये काय करतो इंटरसेक्ट करतो. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले आपल्याला सच दॅट PQ इज पॅरलल टू BC. ही PQ आणि BC एकमेकांना काय येतं पॅरलल आहे. त्याच्यानंतर पुढे इफ PQ डिवाइड ट्रायंगल ABC इंटू 2 इक्वल पार्ट्स हॅव्हिंग इक्वल एरियाज. ह्या PQनी ह्या ट्रायंगल ABCचे दोन पार्ट्स केलेत. बट हे दोन पार्ट्स कसे येतं या खालच्या पार्टचा जेवढा एरिया आहे तेवढा ह्या वरच्या पार्टचा. म्हणजे पूर्ण ट्रायंगलच्या हाफ एरिया इकडे डिस्ट्रीब्यूट आहे आणि हाफ एरिया इकडे डिस्ट्रीब्यूट आहे असं आपल्याला कंडिशन दिली आहे. फाइंड टू फाइंड काय करायचे ते बघू आपण BP अपॉन AB. BP अपॉन AB याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणजे गिवन इथे आपण लिहू इथे सेगमेंट PQ इज पॅरलल टू BC. हे आपल्याला काय आहे गिवन PQ आणि BC एकमेकांना काय येतं पॅरलल. त्याच्यानंतर आपण AB काय करू त्याची ट्रान्सवर्स अँड AB इज देअर ट्रान्सवर्सल. जर या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे AB त्याची ट्रान्सवर्सल तर हा आणि हा हे दोन अँगल काय झाले एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल. Therefore angle APQ is congruent to angle ABC. हे दोन पार्ट एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता आपण हे दोन ट्रायंगल घेऊ. नाव इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल ABC हे दोन ट्रायंगल्स घेतले आपण. ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपण ऑलरेडी याला म्हणून हा आपण अँगल प्रूव्ह केला आहे. कोणता अँगल APQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC फ्रॉम 1. त्याच्यानंतर दोन्ही ट्रायंगलमध्ये बघा A हा अँगल काय आहे कॉमन ABC हा आला APQ हा अँगल आला म्हणजेच अँगल PAQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BAC कॉमन अँगल. हा अँगल दोन्ही साईडला काय आहे कॉमन. देअरफॉर मग आता दोन अँगल सेम आले म्हणजे हे दोन ट्रायंगल काय झाले सिमिलर. कोणत्या टेस्टनी बाय AA टेस्ट. ट्रायंगल APQ इज सिमिलर टू ट्रायंगल ABC बाय AA टेस्ट. AA टेस्टनी हे दोन्ही ट्रायंगल काय झाले सिमिलर झाले. मग आता जर ट्रायंगल सिमिलर असतील तर आपल्याकडे सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे बाय
रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आपल्याकडं? एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल्स टू. आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो? याच्या साईडचा स्क्वेअर, कोणत्याही एका साईडचा. मग आपण घेऊ ए पी स्क्वेअर अपॉन ए बीचा स्क्वेअर, ए पी स्क्वेअर अपॉन ए बीचा स्क्वेअर. हे बघा इथे ए पी ए बी करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक कंडिशन गिवन होती क्वेश्चनमध्ये की ही जी पी क्यू आहे, पी क्यू काय केलेलं आहे? ह्या ट्रायंगलमध्ये इक्वल एरियाजमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले, डिवाइड केलेले. फ्रॉम कंडिशन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू इज इक्वल्स टू 1/2 एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. पी क्यूने काय केलेलं आहे? ह्या पूर्ण ट्रायंगलला हाफ एरियाजमध्ये डिवाइड केलेलं. हाफ एरिया म्हणजे वरचा एरिया हाफ झाला ना, पूर्ण ट्रायंगलचा हा एरिया किती आहे? हाफ, अर्धा आहे. मग आपण तेच इथे लिहिलं 1/2 ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. हा इकडे मल्टिप्लायला इकडे काय होईल? डिवाइड. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल्स टू 1/2. इथे बघा आपण काय लिहिलेलं आहे? याला आपण 2 म्हणून ठेवू. इथे ए पी क्यू अपॉन ए बी सी, इथे पण सेम आली. याची व्हॅल्यू किती आहे? 1/2. पुट इन 2. याला 2 मध्ये पुट करू. मग 2 मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा? देअरफॉर ए पी स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊ. by taking स्क्वेअर रूट. दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हे स्क्वेअर रूट निघून गेले तर काय होईल? ए पी अपॉन ए बी इज इक्वल्स टू 1चं स्क्वेअर रूट 1 and 2चं स्क्वेअर रूट 2. मग आता इथे काय करू आपण? आपल्याला काय फाइंड आउट करायचं? टू फाइंड काय आपला बी पी इथे लिहिते मी. टू फाइंड आपण इथे लिहू. टू फाइंड आपल्याला काय फाइंड करायचं होतं? आपण तेच मेन्शन केलेलं आहे, बी पी अपॉन ए बी. आपल्याला हे फाइंड आउट करायचं म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं? बी पी अपॉन ए बी ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपल्याकडे ए पी, आपल्याला इथे काय पाहिजे नाही, बी पी पाहिजे. मग आपण काय करू? दोन्ही साईडला 1 मधून मायनस करू. सबस्ट्रॅक्ट बोथ साइड फ्रॉम 1. दोन्ही साईडला 1 मधून सबस्ट्रॅक्ट काय होईल बघा? 1 मायनस ए पी अपॉन ए बी इज इक्वल्स टू 1 मायनस 1/√2. इथे डिनॉमिनेटर सेम करावा लागेल म्हणजे काय होईल? ए बीने मल्टिप्लाय होईल. ए बी मायनस ए पी अपॉन ए बी इज इक्वल्स टू √2 मायनस 1 अपॉन √2. आता डायग्राममध्ये बघा, ए बी मायनस ए पी, या पूर्ण ए बीमधून ए पी मायनस केली तर खाली काय शिल्लक राहिलं? बी बी म्हणजेच बी पी. इकडे बी पी येऊन आपण बी पी लिहू. देअरफॉर बी पी अपॉन ए बी इज इक्वल्स टू, ह्या टर्म्स अशाच राहतील, √2 मायनस 1 अपॉन √2. ही मिळाली आपल्याला व्हॅल्यू कशाची? बी पी अपॉन ए बीची. क्वेश्चन बघा आपल्याला काय आलेलं आहे? मार्च 2023ला आलेला क्वेश्चन आहे हा. इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट डी इज पॅरलल टू साइड बी सी. ट्रायंगल आहे ए बी सी, हा गिवन ट्रायंगल आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले? डी इज पॅरलल टू बी सी. अशी एक लाईन आहे, डी या बी सीला पॅरलल आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आपल्याला? इफ, आता गिवन लिहून घेऊ आपण एकदा. काय इथे गिवन डी इज पॅरलल टू बी सी, देन इफ म्हणजेच गिवन आपल्याला 2a 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल डी बी सी ई. ही कंडिशन आपल्याला गिवन आहे. टू फाइंड
आपल्याला काय फाइंड करायचं या क्वेश्चनमध्ये, ए बी ॲज टू ए डी अँड टू शो BC is equals to √3D. ह्या दोन कंडिशन्स दिलेल्या आपल्याला ह्या दोन गोष्टी इथे फाइंड आउट करायच्या. टू शो काय शो करायचं आपल्याला, BC is equal to √3 into DE हे आपल्याला प्रूव्ह करायचे. इथे सोल्युशनमध्ये बघा आपल्याला काय करायचे, ह्या दोन साईड्स आपल्याला काय दिलेलं आहे, पॅरलल दिलेलं आहे. DE इज पॅरलल टू BC अँड ABला आपण घेऊ ट्रान्सव्हर्सल अँड AB इज ट्रान्सव्हर्सल. माहिती काय होईल बघा, हे जेव्हा दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतात आणि इथेची ट्रान्सव्हर्सल, तर हे दोन अँगल काय असतात, एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल असतात. देअरफॉर अँगल ADE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. हे काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कधी इक्वल असतात, याला आपण 1 म्हणू. त्याच्यानंतर पुढे दोन ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल ADE अँड ट्रायंगल ABC, हा छोटा ट्रायंगल आणि हा पूर्ण मोठा ट्रायंगल घेतला. सेम याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण जसे ट्रायंगल सिमिलर प्रूफ केले तसंच इथं आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगल सिमिलर प्रूफ करायचे. मग बघा, अँगल ADE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC हे फ्रॉम 1. त्याच्यानंतर एक कॉमन आहे, अँगल DAE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BAC, कॉमन अँगल. Therefore, triangle ADE is similar to triangle ABC by AA test. AA test ने दोन ट्रायंगल आपण काय केले, सिमिलर प्रूफ केले. आपल्याला काय प्रूफ करायचे बघा, AB AD हे आपल्याला फाइंड आउट करायचे. बट त्याच्या आधी आता आपल्याला ना अजून एक कंडिशन दिली, आपल्याला ही कंडिशन घे म्हणे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, थेरम ऑफ सिमिलर एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलनुसार आपण काय करतो, एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू काय येतं, AD स्क्वेअर अपॉन ABचा स्क्वेअर, करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर, बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, त्याच्यानंतर आता इथे याला आपण असंच 2 म्हणू आणि असंच ठेवू याला. आता बघा, ही दिलेली कंडिशन आपल्याला अप्लाय करायची. हा जो पूर्ण ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू काय, एरिया ऑफ हा स्मॉल ट्रायंगल आणि एरिया ऑफ दिस ट्रॅपेझियम. एरिया ऑफ triangle ABC is equals to area of triangle ADC plus area of quadrilateral DBCE. झालं. इथे बघा कंडिशन काय, एरिया ऑफ ट्रायंगल DBCE इज इक्वल टू 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ADE. मग आपण ही व्हॅल्यू इथे पुट करू. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equals to area of triangle ADC plus 2 times area of triangle ADC. हा 1 आणि हा 2, हे किती झाले, 3 times area of triangle ADC. area of triangle ABC is equals to 3 times area of triangle ADC. मग आता हा जो ADC हा इकडेच ठेवू, हा इकडे मल्टिप्लायला आहे, तो इकडे येऊन काय होईल, डिवाइड. इथं काही नाही म्हणजे किती असतो, 1. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल्स टू 1, 3/1.
हा 3 इकडेच, हा इकडे डिवाइडला गेला, मग इथे 3 म्हणजेच 3/1 हा भेटला आपल्याला रेशो. बट इथे बघा आपण काय केले, ADE वरती आणि ABC खाली, इथे त्याच्या ऑपोजिट झाले आपलं. मग आपण याला इन्व्हर्स करू शकतो. याचा ही साईड इन्व्हर्स केली तर ही पण साईड काय करावी लागेल आपल्याला, इन्व्हर्स करावी लागेल. बट आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे AB ॲज टू AD, म्हणजे ही सिक्वेन्स आपल्यासाठी करेक्ट आहे. मग आपण इथली सिक्वेन्स चेंज करू शकतो. आपण ही सिक्वेन्स चेंज करू. इथे काय होईल, ABC आणि खाली घेऊ आपण ADC. इथे पण काय होईल मग, ABचा स्क्वेअर अपॉन ADचा स्क्वेअर. आपण आहे ती सिक्वेन्स ठेवली असती तरीही प्रॉब्लेम नव्हता. बट आपल्याला AB ॲज टू AD फाइंड आउट करायचे, म्हणून आपण AB वर घेतला आणि AD खाली घेतला आहे. बस आपल्याला रेशो मिळाला. मग याला आपण कशाशी कम्पेअर करू, 2 मध्ये. इथे बघा ABC ADC, ABC ADC. देअरफॉर 3/1 इज इक्वल्स टू AB स्क्वेअर, आपण असं AB स्क्वेअर अपॉन AD स्क्वेअर इज इक्वल्स टू 3/1. बाय टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. काय होईल, AB अपॉन AD इज इक्वल्स टू रूट 3/1. बाय टेकिंग स्क्वेअर रूट, आपण दोन्ही साईडचे काय केले, स्क्वेअर रूट घेतले. हे मिळालं आपल्याला AB ॲज टू AD. देअरफॉर AB ॲज टू AD इज इक्वल्स टू रूट 3 ॲज टू 1. तर आपली पहिली कंडिशन. आता आपल्याला सेकंड कंडिशन फाइंड आउट करायची. हिअर हे दोन ट्रायंगल्स काय आहेत आपले, सिमिलर. ट्रायंगल ADE इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. माझ्या साईड्सचे रेशो पण कसे असणार, इथं करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल असतात. इथं आपल्याला काय पाहिजे, BC आणि DE, म्हणजे आपल्याला BC आणि DE हवं आहे. मग बघा आपण घेऊ AD अपॉन AB इज इक्वल्स टू DE अपॉन BC. हे बघा इथे AD, आपण AD अपॉन AB घेतलं, त्याला इन्व्हर्स करू. 1 अपॉन रूट 3 इज इक्वल्स टू DE अपॉन BC. क्रॉस मल्टिप्लाय करा. BC इज इक्वल्स टू रूट 3 इंटू D. हे झालं आपलं सेकंड प्रूफ. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इन ट्रायंगल PQR बायसेक्टर ऑफ अँगल Q अँड R इंटरसेक्ट इन पॉइंट X. एक ट्रायंगल आहे आपला PQR, हा आपल्याला दिलेला आहे ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये अँगल Qचं बायसेक्टर आणि अँगल Rचं बायसेक्टर एकमेकांना X पॉईंटमध्ये काय करतायत, इंटरसेक्ट होत आहेत. म्हणजे हे दोन सिमिलर झाले, हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. ठीक आहे, अँगल्स. त्याच्यानंतर पुढे बघा काय सांगितले आपल्याला, लाईन PX इंटरसेक्ट साईड QR ॲट पॉईंट Y. ओके, लाईन PX म्हणजे इथून अशी एक लाईन आहे, ती Y मध्ये, Y पॉईंटमध्ये QR ला इंटरसेक्ट करते. इथे X. देन प्रूव्ह दॅट. टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचं ते बघा, PQ प्लस PR अपॉन QR इज इक्वल्स टू PX अपॉन XY. हा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला जुलै 2023. मग आता इथे बघा प्रूफ. इन ट्रायंगल PYQ, हा ट्रायंगल घेऊ पण PYQ, इकडचा हाफ QX बायसेक्ट अँगल Q. QXने काय केलं, अँगल Qला बायसेक्ट केलं. देअरफॉर PQ अपॉन QY इज इक्वल्स टू PX अपॉन XY बाय थेरम ऑफ angle bisector by angle bisector theorem. angle bisector theorem नुसार आपण काय केलं, PQ अपॉन QY इज इक्वल्स टू PX अपॉन XY. ठीक आहे, याला आपण 1 म्हणू. त्याच्यानंतर इन ट्रायंगल
पी वाय आर, हा ट्रायंगल घेतला पी वाय आर, आर एक्स बायसेक्ट अँगल आर, देअरफोर इथे काय होईल आता, पी आर अपॉन आर वाय इज इक्वल्स टू पी एक्स अपॉन एक्स वाय, याला 2 म्हणू. इथे पण काय येणार आहे सेम, बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम वापरला, पण इथे पण पी आर अपॉन आर वाय इज इक्वल टू पी एक्स अपॉन एक्स वाय. मग आता 1 आणि 2 मध्ये बघा काय आहे, पी एक्स अपॉन एक्स वाय, पी एक्स अपॉन एक्स वाय, दोन्ही साईड्स इक्वल आहेत, म्हणजेच फ्रॉम 1 and 2 वरून आपण काय प्रूफ केलं, पी क्यू अपॉन क्यू वाय इज इक्वल्स टू पी आर अपॉन आर वाय, याला आपण म्हणू 3 ला आपण थेरम ऑफ इक्वल रेशोज अप्लाय करू. बाय द थेरम ऑफ इक्वल रेशो, बाय थेरम ऑफ इक्वल रेशोच्या थेरमच्या अकॉर्डिंग आपण याचं जर ॲडिशन केले, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, तर त्याचा जो रेशो असेल तो ह्या प्रपोर्शनमध्येच असतो, म्हणजेच पी क्यू प्लस पी आर अपॉन क्यू वाय प्लस आर वाय इज इक्वल्स टू पी आर अपॉन आर वाय. हा सेम असतो, म्हणजे ह्या दोघांच्या ॲडिशनचा रेशोसुद्धा ह्या रेशो एवढाच असतो. मग आता डायग्राममध्ये बघा, पी क्यू अपॉन पी आर आपण तसाच ठेवू, आणि पी क्यू अपॉन पी आर तसाच आहे, क्यू वाय प्लस आर वाय, क्यू वाय प्लस आर वाय, दोन्ही मिळून काय मिळालं आपल्याला, क्यू आर, पी क्यू प्लस पी आर अपॉन क्यू आर इज इक्वल्स टू पी आर अपॉन आर वाय. आता हे जे पी आर अपॉन आर वाय, बट आपल्याला काय प्रूफ करायचं, पी एक्स अपॉन एक्स वाय. मग इथे बघा, पी एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल्स टू पी आर अपॉन आर वाय, म्हणजेच फ्रॉम 2 देअरफोर पी क्यू प्लस पी आर अपॉन क्यू आर इज इक्वल्स टू पी एक्स अपॉन एक्स वाय फ्रॉम 2. हे झालं आपलं प्रूफ. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे आपल्याला, इन द गिवन फिगर एक डायग्राम दिलेली आहे आपल्याला, आपण डायग्राम ड्रॉ करून घेऊ. एक स्क्वेअर दिला आहे, ए सी हाताचा डायगोनल आहे, इकडे बी आणि डी, इकडे बी सी एक ट्रायंगल तयार करतो आणि इकडे ए सीने पण एक ट्रायंगल तयार केला आहे, त्या ट्रायंगलला म्हटलं आहे या. अशी आपल्याला गिवन फिगर, इट इज अ स्क्वेअर, हा जो दिलेला आहे हा काय आहे, स्क्वेअर दिलेला आहे. इन द गिवन फिगर ए बी सी डी इज अ स्क्वेअर, ए बी सी डी हा स्क्वेअर आहे. ट्रायंगल बी सी ई ऑन साइड बी सी अँड ट्रायंगल ए सी एफ ऑन डायगोनल ए सी आर सिमिलर. हे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दिलेले आहेत. गिवन काय इथं, गिवन ए बी सी डी इज स्क्वेअर, हा स्क्वेअर, त्याच्यानंतर ट्रायंगल, दोन ट्रायंगल दिलेले आहेत, हा बी ई सी आणि हा ए एफ सी. हे दोन ट्रायंगल काय सांगितलं आपल्याला, सिमिलर सांगितलं. ट्रायंगल बी सी ई इज सिमिलर टू ट्रायंगल ए सी एफ. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिले. आणि टू शो और टू प्रूफ आपल्याला शो काय करायचं आहे, टू शो एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई इज इक्वल्स टू 1/2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ. हे आपल्याला प्रूफ करायचं. मग सोल्युशन किंवा प्रूफ, इट इज अ स्क्वेअर, स्क्वेअरचा डायगोनल हा साईडला √2 मल्टिप्लाय, फॉर्म्युला आहे डायगोनल इज इक्वल्स टू √2 इंटू साईड. स्क्वेअरसाठी हा फॉर्म्युला असतो आपल्याकडे, म्हणजेच इथं काय देअरफॉर डायगोनल काय ए सी इज इक्वल्स टू √2 इंटू साईड, कोणती घेऊ आपण, बी सी, कोणतीही साईड घेतली तरी चालेल, याला 1 म्हणून. त्याच्यानंतर आपल्याला गिवन काय, हे दोन ट्रायंगल काय तर सिमिलर, एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगल बी सी ई इज सिमिलर टू ट्रायंगल ए सी एफ. देअरफॉर
जर ट्रायंगल सिमिलर असतील तर आपल्याकडे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलच्या अकॉर्डिंग काय होईल देअर फोर एरिया ऑफ ट्रायंगल. आता इथे आपल्याला कोणता ट्रायंगल दिली बी सी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ इज इक्वल्स टू बी सीचा स्क्वेअर अपॉन ए सीचा स्क्वेअर बाय थेरम ऑफ areas of similar triangle. ओके, मग आता इथे बघा वनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ए सी इज इक्वल टू √2 इंटू बी सी. मग ए सीच्या जागेवर आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ इज इक्वल्स टू बी सी स्क्वेअर अपॉन √2 इंटू बी सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कशावरून लिहिले आपण फ्रॉम 1. इथे 1मध्ये आपल्याला दिलेलं आहे √2 इंटू बी सी. ए सी इज इक्वल टू ए सीची व्हॅल्यू पुट केली. एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ इज इक्वल्स टू बी सी स्क्वेअर अपॉन √2चा स्क्वेअर 2 आणि बी सीचा स्क्वेअर बी सी स्क्वेअर. बी सीला बी सी काय होतील कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं बघा आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ इज इक्वल्स टू 1.5. इथे 1 2 ॲज इट इज. मग हा ए सी एफ इकडे डिवाइड इकडे जाऊन काय होईल याचं क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. क्रॉस मल्टिप्लाय ओके, हा इकडे डिवाइडला इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय. एरिया ऑफ ट्रायंगल बी सी ई इज इक्वल्स टू 1/2 एरिया ऑफ ट्रायंगल ए सी एफ. आपल्याला प्रूफ काय करायचं होतं हेच प्रूफ करायचं आपल्याला.